नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाजनको ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी याची जे PYQ सीरीज आहे ते आपण आपल्या चॅनलवरती घेत आहोत. आज जर बघितलं तर बघा त्याचा तिसरा दिवस आहे आणि बघा तुमच्या एक्झामला जर बघितलं तर खूप कमी दिवस राहिलेले आहेत. कारण की बघा 5 एक्झामला तुमची एक्झाम असणार आहे आणि बघा तुमचे जे हॉल तिकीट आहे तुमच्या मेल आयडी वरती आलेले असेल. नसेल आले तर बघा तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुमचे हॉल तिकीट जे आहे तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि बघा मागील जर तुम्ही 2 व्हिडिओ बघितले नसतील तर नक्कीच ते 2 व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी दिलेले आहे. त्यावरून तुम्ही ते बघू शकता. आणि बघा आजच्या लेक्चरला सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट अशी सांगतो की बघा जेवढे पण मी तुम्हाला हे क्वेश्चन देत आहे ते संपूर्ण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. म्हणून व्हिडिओला जे आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि बघा याच्यानंतर पण आपलं एक शेवटचं लेक्चर होणार आहे या विषयावरती. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून समोरील संपूर्ण जे भरतीची अपडेट आहे तुमच्यापर्यंत येत राहील. तर चला आपण आजचे क्वेश्चन बघूया. तर बघा आजची जे क्लास आहे त्यामधील पहिला क्वेश्चन आपण बघूया. ड्यू टू इट्स सेमीकंडक्टर प्रॉपर्टीज द नॉन मेटल यूज इन कॉम्प्युटर चिप्स इज, म्हणजेच की त्याच्या अर्धवाहक गुणधर्मामुळे संगणक चिप्स मध्ये वापरले जाणारे नॉन मेटल आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन दिलेले तुम्हाला कार्बन, सिलिकॉन, सोडियम आणि फ्लोरीन. याचं जर ॲक्युरेट आन्सर बघितलं तर बघा ऑप्शन बी जे आहे सिलिकॉन ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच फंक्शन इज यूज टू कॅल्क्युलेट अ रिमाइंडर इन MS एक्सेल, म्हणजेच की MS एक्सेल मध्ये शेष रक्कम मोजण्यासाठी कोणते फंक्शन वापरले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन दिलेलं बघा फॅक्ट, रिमाइंडर, मोड आणि इनिशियल. याचं जर करेक्ट आन्सर बघितलं तर ऑप्शन सी जे आहे मोड हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. द रेट ॲट विच इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर इन अ कम्युनिकेशन चॅनल, म्हणजेच की बघा संप्रेषण चॅनल मध्ये माहिती हस्तांतरित करण्याचा दर जे की तुम्हाला सांगायचा आहे. आता बघा ऑप्शन दिलेला आहे पिक्सल रेट, बॉड रेट आणि बीट रेट आणि नॅनो रेट. याचं जर करेक्ट आन्सर बघितलं तर बघा बीट रेट हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द स्मॉलेस्ट अँड लार्जेस्ट फॉन्ट साइज अवेलेबल इन फॉन्ट साइज टूल बार इन MS वर्ड. MS वर्ड मधील फॉन्ट साइज टूलबार मध्ये उपलब्ध असलेला सर्वात लहान आणि सर्वात मोठा फॉन्ट आकार कोणता आहे तो आपल्याला सांगायचा आहे. तर ऑप्शन दिलेला आहे बघा 6 आणि 72, 8 आणि 72, 6 आणि 68 आणि 8 आणि 68. हे तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेले आहे. तर याचं जर करेक्ट आन्सर बघितलं तर बघा ऑप्शन बी जो आहे 8 आणि 72 ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 5, आफ्टर इनपुट, स्टोरेज, प्रोसेस अँड आउटपुट विच इज द फिफ्थ ऑपरेशन परफॉर्म बाय एनी कॉम्प्युटर सिस्टीम. इनपुट, स्टोरेज, प्रक्रिया आणि आउटपुट नंतर कोणत्याही संगणक प्रणालीद्वारे केले जाणारे पाचवे ऑपरेशन कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता जर ऑप्शन बघितले आपण तर बघा कंट्रोल, डिस्प्ले, डिबग आणि मॉनिटर ह्याचे ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला. आता जर याचं करेक्ट आन्सर जर बघितलं तर बघा कंट्रोल म्हणजेच की ऑप्शन ए जे आहे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 6 देण्यात आलेला आहे, विच इज द फास्टेस्ट मेमोरी, म्हणजेच की सर्वात वेगवान मेमरी कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन दिलेला आहे बघा CD ROM, हार्ड डिस्क, ऑक्झिलरी मेमरी आणि केच मेमरी. याचं जे ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन डी जे आहे केच मेमरी ह्याचं ऑप्शन करेक्ट असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, शॉर्टकट कमांड फॉर अलाइन द टेक्स्ट इन सेंटर, मध्यभागी मजकूर संरेखित करण्यासाठी शॉर्टकट कमांड कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन दिलेला बघा कंट्रोल+E, कंट्रोल+T, कंट्रोल+R आणि कंट्रोल+C हे तुमचे ऑप्शन देण्यात आलेले आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 7 जो करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन ए कंट्रोल+E हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8 जे की बघा तुम्हाला सांगण्यात आलेला आहे 1 किलोबाईट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, म्हणजेच की 1 किलोबाईट म्हणजे अंदाजे किती होते ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन मध्ये दिलेले बघा 8000 बिट्स, 1024 बिट्स, 512 बिट्स आणि 8000 बाईट्स. याचं जर बघा खूप विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत असते. यामध्ये जर बघितलं तर याचं ॲक्युरेट आन्सर असणार आहे ऑप्शन ए जे आहे तुमचं दिसून येणार आहे 8000 बिट्स हे याचं ॲक्युरेट आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 9, यामध्ये देण्यात आलेला आहे की द मेमरी विच इज प्रोग्राम ऍट द टाइम इट इज मॅन्युफॅक्चर इज, म्हणजेच की मेमरी तयार करताना प्रोग्राम केलेली असते ती काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता बघा यामध्ये दिलेलं आहे ऑप्शन ए रॅम, म्हणजेच की रॅमचा जर फुल फॉर्म बघितला आपण तर बघा रॅन्डम असेस मेमरी याचं करेक्ट आन्सर आहे, म्हणजेच की याचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर बघा रॉम म्हणजेच की रीड ओनली मेमरी होते. त्यानंतर बघा PROM जर बघितला आपण तर बघा याचं प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. आणि जे सर्वात शेवटचं तुम्हाला दिसणार आहे EPROM, म्हणजेच की याचं फुल फॉर्म जर बघितलं आपण तर इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी असं होणार आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 9चं जे ॲक्युरेट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी जे की बघा रीड ओनली मेमरी ह्याचं ॲक्युरेट आन्सर असणार आहे. आता बघा तुम्हाला प्रत्येक याचा फुल फॉर्म माहिती असणं गरजेचे आहे कारण की एक्झाम मध्ये कुठल्या प्रकारचा क्वेश्चन येऊ शकते हे तुम्हाला सांगता येत नाही. त्यानंतरचा जर क्वेश्चन बघितला आपण क्वेश्चन नंबर 10, कॅच मेमरी ऍक्ट बिटवीन, म्हणजेच की बघा कॅच मेमरी दरम्यानची जी क्रिया आहे ती आपल्याला सांगायची आहे.
ऑप्शन दिलेला आहे बघा, सीपीयू अँड रॅम, रॅम अँड रॉम, सीपीयू अँड हार्ड डिस्क, सीपीयू अँड रजिस्टर. याचं जर ॲक्युरेट आन्सर बघितलं तर बघा ऑप्शन ए जे आहे सीपीयू अँड रॅम ह्याचे ॲक्युरेट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द मॅक्झिमम साईज फॉर ईमेल अटॅचमेंट इन द मोस्ट ईमेल सर्व्हिस, म्हणजेच की एक्झाम्पल जीमेल. बहुतेक ईमेल सेवांमध्ये उदाहरणार्थ जीमेल ईमेल संलग्नसाठी कमाल आकार किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. म्हणजेच की किती MB फाईल जी आहे आपण त्यामध्ये अपलोड करू शकतो. तर बघा ऑप्शन दिलेला आहे 15 MB, 25 GB, 25 MB, 15 GB. तर बघा याचं जर ऑप्शन ॲक्युरेट आहे ते आहे 25 MB पर्यंत आपण जे आहे ते फाईल अपलोड करू शकतो. त्यानंतर बघा www स्टँड्स फॉर, याचं म्हणजे की आपल्याला फुल फॉर्म सांगायचं आहे, जे की आपण बघा प्रत्येक वेबसाईटच्या अगोदर तुम्हाला www टाकायचं असते आणि तेच येत असते, तुम्हाला माहिती असेलच. आता जर बघितलं तर ॲक्युरेट आन्सर तर बघा ऑप्शन देण्यात आलेला आहे वर्ल्ड वाईड वेब, वर्ड विथ वेब, वेब वाईड वर्ड, वेब विथ वर्ड. म्हणजेच की याचा ॲक्युरेट जर आन्सर बघितला आपण तर बघा ऑप्शन ए जे आहे वर्ल्ड वाईड वेब ह्याचं आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 13. वेन सॉफ्टवेअर इज स्टोअर इन रॉम इट इज कॉल्ड, म्हणजेच की बघा जेव्हा सॉफ्टवेअर रॉम मध्ये साठवले जाते तेव्हा त्याला काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन दिलेला आहे बघा हार्डवेअर, फर्मवेअर, मॉनिटर आणि लोडर. याचं जर ॲक्युरेट आन्सर जर बघितलं तर बघा ऑप्शन बी जे आहे फर्मवेअर ह्याचा ॲक्युरेट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, द फर्स्ट इंडियन वेब ब्राउझर डेव्हलप फॉर इंडियन युजर, भारतीय वापरकर्त्यांसाठी विकसित केलेला पहिला भारतीय वेब ब्राउझर कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता बघा यामध्ये ऑप्शन देण्यात आलेला आहे गुगल क्रोम, मॉझिला, इंटरनेट एक्सप्लोर आणि इपिक. याचं जे ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन डी जे आहे इपिक ह्याचं ॲक्युरेट आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन जर बघितला आपण क्वेश्चन नंबर 15. इंडियाज फर्स्ट सुपर कॉम्प्युटर परम 8000 वॉज लॉन्च इन इयर. बघा भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर जो की परम 8000 यावर्षी लॉन्च करण्यात आला. बघा यावरून तुमचा असा पण क्वेश्चन बनतो की बघा भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता होता, तर बघा परम 8000 हा होता आणि तो कोणत्या वर्षी लॉन्च करण्यात आला ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन दिलेले तुम्हाला 1990, 1991, 1989 आणि 1992. तर बघा याचं ॲक्युरेट आन्सर असणार आहे 1991, म्हणजेच की ऑप्शन बी याचं ॲक्युरेट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, ब्लूटूथ टेक्नॉलॉजी इज प्रोमिनंटली यूज इन विच टाइप ऑफ नेटवर्क, म्हणजेच की कोणत्या प्रकारच्या नेटवर्कमध्ये ब्लूटूथ तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने केला जातो आपल्याला सांगायचं आहे. आता बघा ऑप्शन दिलेले तुम्हाला पॅन, लॅन, वॅन आणि मॅन. आता बघा याचं जर फुल फॉर्म बघितला आपण सर्वात आधी तर बघा पॅनचा जो आहे पर्सनल एरिया नेटवर्क होते. लॅनचं जर बघितलं आपण अर्थ तर बघा लोकल एरिया नेटवर्क आणि वॅनचा जर बघितला तर बघा वाईड एरिया नेटवर्क आहे आणि मॅन जर बघितलं तर म्हणजे मॅन म्हणजे आपण साधारणतः आपण म्हणतो की पुरुष, म्हणजे याचा अर्थ पुरुष आहे. तो तुम्हाला असंच कन्फ्युजनसाठी हा जो ऑप्शन देण्यात आलेला आहे. आता बघा याचा अर्थ जर बघितला मी तुम्हाला आधीच सांगितलं याची फुल फॉर्म माहिती असणं खूप गरजेचे आहे. आता जर याचं ॲक्युरेट आन्सर बघितलं क्वेश्चन 16चं तर बघा ऑप्शन ए जे आहे पॅन ह्याचा ॲक्युरेट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन जर बघितला आपण विच इज द फर्स्ट इंडियन सीपीयू, म्हणजेच की पहिला भारतीय सीपीयू कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा याचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे पराशक्ती, भास्कर, प्रथम आणि शक्ती. याचं ॲक्युरेट आन्सर बघितला आपण तर ऑप्शन डी जे आहे शक्ती याचा ॲक्युरेट आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच ऑपरेटिंग सिस्टीम इज यूज इन इंडियन रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम, भारतीय रेल्वे आरक्षण प्रणालीमध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन मध्ये बघा विंडोज, लिनक्स, युनिक्स आणि अँड्रॉइड हे सिस्टीम देण्यात आलेले आहे. याचं ॲक्युरेट आन्सर जर बघितलं तर बघा ऑप्शन सी जे युनिक्स हे जे आहे भारतीय रेल्वे आरक्षण प्रणालीमध्ये जे ऑपरेटिंग सिस्टीमसाठी वापरलं जाते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा 19 नंबरचा जो क्वेश्चन आहे यामध्ये काय सांगण्यात आलेला आहे, रॅम स्टँड्स फॉर, म्हणजेच की बघा रॅमचं तुम्हाला इथं फुल फॉर्म विचारण्यात आलेला आहे. रीड असेस मेमरी, रीड आफ्टर मेमरी, रॅन्डम असेस मेथड आणि रॅन्डम आफ्टर मेमरी. याचं जे ॲक्युरेट आन्सर आहे रॅन्डम असेस मेथड किंवा मेमरी, दोन्हीपैकी तुम्ही इथं म्हणू शकता. मेथड किंवा मेमरी एकच आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, द साईज ऑफ आयपी ॲड्रेस जनरली यूज इन इंटरनेट इज, म्हणजेच की इंटरनेटमध्ये सामान्यतः वापरला जाणाऱ्या आयपी ॲड्रेसला आकार आहे तो काय आहे तर बघा 4 बिट, 4 बाईट, 32 बाईट आणि 16 बाईट ह्याचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. याचं जे ॲक्युरेट आन्सर आहे 4 बाईट आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे की ऑप्शन बी. आता बघा 21 नंबरचा क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स ऑफ बिट्स बिटवीन ASCII 7 अँड 8 बिट कोडिंग सिस्टीम, हे आपल्याला यामध्ये डिफरन्स सांगायचा आहे की कोडिंग सिस्टीम मधील बिट्स मध्ये काय फरक आहे. तर बघा यामध्ये ऑप्शन देण्यात आलेले आहे 256, 128, 1 आणि 255. तर बघा याचं ॲक्युरेट आन्सर जे आहे याचा डिफरन्स जो आहे 1 आहे, म्हणजेच की ऑप्शन सी जे आहे ते ॲक्युरेट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन जर बघितला आपण, विच प्रोग्राम इज नोन ॲज एंट्रान्स गेट टू इंटरनेट, म्हणजेच की इंटरनेटचे प्रवेशद्वार म्हणून कोणता प्रोग्राम ओळखला जातो ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा ऑप्शन दिलेला आहे ब्राउझर प्रोग्राम, सर्च इंजिन, सिस्टीम प्रोग्राम, सर्व्हर प्रोग्राम.
तर याचा ॲक्युरेट आन्सर आहे जे की ऑप्शन ए जे आहे ब्राउझर प्रोग्राम हे याचा ॲक्युरेट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन जर बघितला आपण विच ऑफ द फॉलोइंग इज फुल फॉर्म ऑफ बीसीडी म्हणजेच की खालीलपैकी कोणते बीसीडीचे पूर्ण रूप आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये देण्यात आलेला आहे बायनरी कोडेड डेसिमल, बिट कोडेड डेसिमल, बायनरी कोडेड डिजिट आणि बिट कोडेड डिजिट. याचं बघा ऑप्शन ए जे आहे बायनरी कोडेड डेसिमल हे याचा ॲक्युरेट आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन जर बघितलं विच इज द लार्जेस्ट युनिट ऑफ स्टोरेज अमॉंग द फॉलोइंग खालीलपैकी सर्वात मोठे साठवणूक युनिट कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे. टेराबाईट, किलोबाईट, मेगाबाईट आणि गिगाबाईट. याचं जर ॲक्युरेट आन्सर बघितलं तर बघा ऑप्शन ए जे आहे टेराबाईट हे याचं सर्वात जे आहे म्हणजेच की साठवणुकीचे युनिट आहे म्हणजेच की टेराबाईट हे याचं ॲक्युरेट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा शेवटचा जर क्वेश्चन बघितला आपण क्वेश्चन नंबर 25 अ फाईल प्रिपेअर इन MS वर्ड इज कॉल्ड म्हणजेच की बघा MS वर्ड मध्ये तयार केलेल्या फाईलला काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन दिलेले आहे लॉग, अर्चिव्ह, टेक्स्ट आणि डॉक्युमेंट. तर बघा याचं जे ॲक्युरेट आन्सर आहे डॉक्युमेंट हे आहे. तर बघा अशा प्रकारची आजची क्लास होती. जर तुम्ही बघितली तर बघा टोटल जे आहे तुम्हाला मी 25 क्वेश्चन आज दिलेले आहे आणि उद्याच्या दिवसाला पण मी तुम्हाला टोटल जे 25 क्वेश्चन देणार आहे. आणि बघा 5 जुलैला तुमची एक्झाम असणार आहे. त्यासाठी बघा तुम्हाला आजपासूनच मी ऑल द बेस्ट करतो. खूप जास्त प्रॅक्टिस करत राहा. बघा खूप दिवस कमी उरलेला आहे. आता जेवढं तुम्ही रिव्हिजन करसाल तेवढं तुमचं फोकस राहणार आहे. मागील जेवढं काही तुम्ही वाचून घेतलेलं आहे त्यासाठी तुम्ही बघा आता रिव्हिजन करा. 2 दिवस जे तुमचे रिव्हिजनचे असायला हवे. आणि चालूमध्ये जे कॉम्प्युटर लिटरसीचे क्वेश्चन मी तुम्हाला देण्यात आलेले आहे ते तुम्ही संपूर्ण व्हिडिओ एक वेळ बघून जावे जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी खूप फायदेमंद ठरतील. तर बघा अशा प्रकारची आजचे क्वेश्चन होते. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि जर का तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.